गावाच्या काठावरचं ते छोटस घर, आजूबाजूला हिरवीगार शेती, सकाळी पक्ष्यांचा किलबिलाट आणि संध्याकाळी वाऱ्याने डुलणारी ज्वारी, अशा त्या वातावरणात राधा आणि गणेशचं प्रेम अगदी शांतपणे फुलत होतं. कुणालाही न कळता, कुणाच्याही नजरेत न येता राधा गावातली सगळ्यात साधी पण मनाने खूप श्रीमंत मुलगी होती. तिच्या चेहऱ्यावर नेहमी एक निरागस हास्य असायचं. आणि गणेश हा शेतकरी कुटुंबातला मेहनती मुलगा. दिवसभर उन्हात काम करूनही चेहऱ्यावर थकवा नाही, तर समाधान दिसायचं. दोघांची पहिली भेट झाली ती विहिरीजवळ. राधा पाणी भरायला आली होती आणि गणेश बैलांना पाणी पाजत होता. एक क्षणासाठी दोघांची नजर भिडली आणि जणू काही वेळ थांबून गेला. त्या नजरेत काहीतरी होतं जे दोघांनाही समजलं, पण कुणी काही बोललं नाही. त्या दिवसापासून राधा रोज थोडं लवकर विहिरीजवळ यायला लागली आणि गणेशही आपलं काम जुळवून त्याच वेळेला तिथे यायला लागला. शब्द नव्हते, पण नजरा बोलत होत्या. हसू होतं, हलकासा संकोच होता आणि मनात वाढत चाललेलं एक नातं होतं. काही दिवसांनी गणेशने धाडस करून विचारलं, तुझं नाव काय? आणि राधा लाजत म्हणाली, राधा. त्या एका शब्दाने जणू गणेशच्या आयुष्याला अर्थ मिळाला. हळूहळू बोलणं वाढलं. कधी शेतीबद्दल, कधी पावसाबद्दल, कधी गावातल्या जत्रेबद्दल. पण त्या सगळ्या बोलण्यातून एक प्रेमाची नाजूक विण विणली जात होती. एक दिवस पावसाळ्याची पहिली सर आली. सगळं गाव भिजलं. राधा विहिरीजवळ अडकली आणि गणेशने तिला आपलं अंगरखा दिला. त्या क्षणी राधाच्या डोळ्यात आलेलं भावुकपण गणेशने पाहिलं आणि त्याला जाणवलं की हे फक्त ओळख नाही, हे काहीतरी खूप खोल आहे. गावात मात्र सगळं सोपं नसतं. लोकांच्या नजरा, परंपरा, गावाच्या अपेक्षा, या सगळ्यांच्या मध्ये हे प्रेम हळूहळू वाढत होतं. राधाच्या घरच्यांनी तिचं लग्न ठरवायला सुरुवात केली आणि ही बातमी गणेशपर्यंत पोहोचली. तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकली. त्याला पहिल्यांदा जाणवलं की वेळ खूप कमी आहे. त्या रात्री गणेश झोपलाच नाही. त्याने ठरवलं की उद्या काहीही झालं तरी तो राधाशी बोलणार. दुसऱ्या दिवशी तो विहिरीजवळ गेला. राधा आली. तिच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती. गणेशने थेट विचारलं, तुला हे लग्न मान्य आहे का? राधाच्या डोळ्यात पाणी आलं आणि ती हळूच म्हणाली, नाही. त्या एका शब्दाने गणेशला ध्येय दिलं. त्याने सांगितलं, मग आपण सगळ्यांना सांगू. आपल्याला एकत्र राहायचं आहे. गावात ही गोष्ट सांगणं म्हणजे वादळ उभं करणं, पण प्रेमात ध्येय येतं. त्यांनी ठरवलं की काहीही झालं तरी एकत्र उभं राहायचं. दुसऱ्या दिवशी गणेश आपल्या आई वडिलांसोबत राधाच्या घरी गेला. सुरुवातीला खूप विरोध झाला. राग, ओरड, गावकऱ्यांच्या चर्चा. पण गणेशच्या प्रामाणिकपणाने आणि राधाच्या ठाम निर्णयाने हळूहळू वातावरण बदलायला लागलं. गणेशने स्पष्ट सांगितलं, मी राधाला सुखात ठेवेन, मेहनत करेल, पण तिच्याशिवाय आयुष्य नाही. त्या शब्दामध्ये इतकी खरी भावना होती की राधाच्या वडिलांचं मन पिघळलं. काही दिवसांनी दोन्ही कुटुंबांनी मान्य केलं आणि गावातल्या मंदिरात त्यांच्या साधा पण मनापासूनचा विवाह झाला. लग्नाच्या दिवशी राधा आणि गणेश दोघंही खूप आनंदी होते, कारण त्यांनी फक्त एकमेकांना नाही तर त्यांच्या प्रेमाला जिंकलं होतं. लग्नानंतरचं आयुष्यही सोपं नसतं. शेतातले कष्ट, कधी पाऊस जास्त तर कधी कमी, पैशाची चणचण, पण दोघं एकत्र असल्यामुळे सगळं हलकं वाटायचं. सकाळी राधा गणेशसाठी डब्बा तयार करायची आणि संध्याकाळी तो परत आल्यावर दोघं अंगणात बसून दिवसाच्या गोष्टी करायची. त्या छोट्या छोट्या क्षणांमध्येच त्यांचं खरं सुख होतं. वर्षानंतर त्यांच्या आयुष्यात एक गोंडस मुलगा आला आणि घरात आणखी आनंद भरला. गणेश त्याला शेतात घेऊन जायचा आणि राधा त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करायची. गावातले लोकही आता त्यांच्या प्रेमाची उदाहरण देऊ लागले, कारण त्यांनी दाखवलं होतं की खरं प्रेम म्हणजे फक्त भावना नाही, तर एकमेकांसाठी उभं राहणं, संघर्षात साथ देणं आणि आयुष्यभर हात सोडू न देणं. त्या गावाच्या शांत वातावरणात, हिरव्या शेतामध्ये आणि मातीच्या सुगंधात राधा आणि गणेशचं प्रेम आजही तसंच जिवंत आहे. कारण ते फक्त एक गोष्ट नाही,
ती एक भावना आहे जी काळानुसार अधिकच सुंदर होत जाते. राधा आणि गणेशचं लग्न झाल्यानंतर सगळ्यांना वाटलं आता त्यांचं आयुष्य सुखात जाईल. पण खरं आयुष्य तर आता सुरू झालं होतं. सकाळी सूर्य उगवायच्या आधीच गणेश उठायचा, शेतात जायचा आणि राधा घरातल्या कामात गुंतून जायची. पण दोघांच्या चेहऱ्यावर एक समाधान असायचं, कारण ते एकत्र होते. सुरुवातीचे काही महिने खूप छान गेले. गावातले लोकही हळूहळू त्यांच्या प्रेमाची गोष्ट विसरून त्यांना स्वीकारायला लागले. पण नशिबाने पुन्हा एक परीक्षा घ्यायचं ठरवलं. त्या वर्षी पाऊस खूप उशिरा आला आणि जेव्हा आला तेव्हा एवढा जोरात आला की सगळी पिकं वाहून गेली. गणेशचं पूर्ण वर्षाचं कष्ट एका क्षणात संपलं. तो पूर्णपणे खचून गेला. संध्याकाळी घरी येऊन तो शांत बसून राहायचा, काहीच बोलायचं नाही. राधा त्याच्या जवळ बसून त्याला धीर द्यायची. आपण पुन्हा सुरुवात करू, तू एकटा नाहीयेस हे ती वारंवार सांगायची. आणि हळूहळू गणेश परत उभा राहायला लागला. पैशाची खूप अडचण आली. घरात खर्च भागवणं कठीण झालं. तेव्हा राधाने एक मोठा निर्णय घेतला. तिने स्वतःचं दागिनं विकलं आणि ते पैसे गणेशच्या हातात ठेवले. गणेशच्या डोळ्यात पाणी आलं, कारण त्याला कळलं की ही फक्त बायको नाही तर त्याची खरी साथ आहे. त्या पैशांनी त्यांनी पुन्हा शेती सुरू केली. पण यावेळी गणेशने काहीतरी वेगळं करायचं ठरवलं. त्याने नवीन पद्धती वापरल्या सुरुवात केली. गावातले काही लोक त्यांची थट्टा करत होते, पण राधा मात्र त्यांच्या पाठीशी ठाम उभी होती. काही महिन्यांनी त्यांच्या मेहनतीचं फळ दिसायला लागलं. पिकं चांगली आली. घरात परत आनंद आला. पण त्या आनंदात एक छोटीशी काळजीही होती, कारण राधा तब्येतीने थोडी कमजोर वाटू लागली होती. गणेशला काळजी वाटू लागली. तो तिला डॉक्टरकडे घेऊन गेला आणि तिथे कळलं की राधा आई होणार होती. त्या बातमीने दोघंही आनंदाने भरून गेले. पण त्यांच्यासोबत जबाबदारीही वाढली. गणेश आता अजून जास्त मेहनत करू लागला. राधा स्वतःची काळजी घेत होती आणि दोघंही त्यांच्या येणाऱ्या बाळासाठी स्वप्न पाहू लागले. गावातले लोकही आता त्यांचं कौतुक करू लागले, कारण त्यांनी संकटातही हार मानली नव्हती. काही महिन्यांनी त्यांच्या आयुष्यात एक गोड क्षण आला. राधाने एक गोंडस बाळाला जन्म दिला. त्या दिवशी गणेशच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू होते. त्याने राधाचा हात धरून म्हटलं, तू माझ्यासाठी सगळं केलंस. त्या क्षणी राधा हसली आणि म्हणाली, आपण दोघांनी मिळून केलं. आयुष्य आता थोडं स्थिर झालं होतं, पण त्यांना अजून माहित नव्हतं की पुढे एक असा वळण येणार आहे जे त्यांच्या प्रेमाची खरी परीक्षा घेणार आहे. तर कशी वाटली कथा नक्की